बंधू. नागपुरातल्या हिंसाचार पीडित भागात अतिमहत्वाच्या सेवा वगळता शाळा दुकानं आजही बंद राहणार. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य. मेट्रो, सिटी बस, एसटी सेवा पूर्ववत. नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. रात्री 2:30 वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. आतापर्यंत 46 जण अटकेत. नागपूरच्या राड्यात अज्ञात माथेभिरूच्या दगडाचा वर्मी घाव. नागपूरच्या कर्तव्यदक्ष डीसीपीला 6 आठवडे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांकडे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान. अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्ष नेत्याबाबत निर्णय होईना. भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षा. कोस्टल रोडवर अतिवेगानं वाहन चालवल्यास दंड बसणार. स्पीडगन कॅमेऱ्याच्या मदतीनं कारवाई. अतिवेगानं चालणाऱ्या तब्बल 3000 गाड्यांना दंड बसला. तारांकित प्रश्नाला सरकारचं लेखी उत्तर. 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास महागणार. टोलच्या रकमेत 5 रुपयांची वाढ होणार. देशातल्या सर्वात महाग एक्सप्रेसवेचा खिताब कायम. महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच. सूत्रांची माहिती. कोर्टाचा निकाल लागला तरी निवडणुकीच्या तयारीला 100 दिवस लागण्याची शक्यता. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल. छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली. यांना औरंगजेब आता आठवला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल. गंगेच्या पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही राज ठाकरे ठाम असल्याची माहिती. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही. हायकोर्टाचा एमएमआरडीए राज्य सरकारला मोठा दिलासा. एका पत्रकारानं दाखल केलेली याचिका फेटाळली. अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वीवर सुखरूप परतल्या. 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग. मोदींनी भारत भेटीचं निमंत्रण दिलं. मुंबईसह राज्यात उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात पुन्हा बदल. पुढचे 5 दिवस अवकाळीच्या बरसातीचं भाकीत. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजेच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर